समरसता साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने कवी संमेलन सोलापूर हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू, संस्कृत भाषेतील आशयघन आणि अंतर्मुख करायला लावणाऱ्या कवितांनी श्रोते चिंब भिजवून गेले। निमित्त होते समरसता साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने रविवारी शिवस्मारक सभागृहात आयोजित केलेल्या बहुभाषिक कवी संमेलनाचे। कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी माधव पवार हे होते। यावेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुलकर्णी यांच्यासह समरसता साहित्य परिषदेचे प्रांत सहकार्यवाह सुहास घुमरे, पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षा मानसी चिटणीस, सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक माधव कुलकर्णी, सोलापूरचे कार्यवाहक देवेंद्र औठी, प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजदार, युवक आयाम प्रमुख रूपा कुताटे, युवतीसह आयाम प्रमुख श्रद्धा रोडगे, ऐश्वर्या धडके, पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी आदी उपस्थित होते। मान्यवर कवींच्या गझल मुशायराने बहुभाषिक कवी संमेलनाची सुरुवात झाली। एकापेक्षा एक सरस कृती सादर केल्याने सभागृह अंतर्मुख झाले। निलोफर शेख यांच्या सूत्रसंचलनाने रंगत वाढली। माधव पवार यांच्या या गझलकारांनी आपल्या गझला सादर केल्या। प्रकाश गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात हरिश्चंद्र पाटील, सोमनाथ टकले, प्राध्यापक दुर्गा जोशी, जयश्री श्रीखंडे, रेणुका बुधारम, देवेंद्र औटी यांनी कविता सादर केल्या। सूत्रसंचालन पत्रकार अरविंद मोटे यांनी केले, तर आभार सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक माधव कुलकर्णी यांनी मानले।